हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम कुरकुरीत अळूच्या वड्या। चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती। अळूच्या वड्या बनवण्यासाठी आपण इथे अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्यानंतर आपण 2 ते 3 तास भिजवलेली चण्याची डाळ घेतलेली आहे। इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे। आपण आलं, लसूण, मिरच्या, थोडासा ओवा घेतलेला आहे, आगूळ घेतलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही चिंच पण वापरू शकता। थोडीशी बडीशेप घेतलेली आहे, सफेद तीळ आणि साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे हळद, मीठ आणि लाल तिखट मसाला घेतलेला आहे। प्रथम आपण अळूच्या पानांना लावण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी आपण ही भिजवलेली डाळ घेऊया चण्याची। त्यानंतर त्यामध्ये या 2 ते 3 मिरच्या टाकूया, थोडीशी लसूण, आलं, चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी हळद टाकूया आणि हे आगूळ टाकूया आणि आपण हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेऊया। आता आपलं हे चांगलं वाटून झालेलं आहे डाळ आणि सगळं बऱ्यापैकी। आता आपण ते काढून घेऊया। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकूया। आपण थोडंसं साखर टाकूया, त्यानंतर बडीशेप टाकूया, थोडासा ओवा टाकूया, सफेद तीळ टाकूया, लाल मसाला थोडासा टाकूया। हिरव्या मिरच्या सुद्धा वाटून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आपण मसाला थोडासा टाकलेला आहे। त्यानंतर आपण थोडं चण्याचं पीठ टाकूया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊया मिश्रण। चण्याची डाळ टाकल्यामुळे आपल्याला चण्याचं पीठ जास्त वापरायची गरज नाही, त्यामुळे आपण चण्याचं पीठ एकदम थोडंसंच वापरणार आहोत। आणि हे मिश्रण आपण घट्टच ठेवणार आहोत, जास्त पातळ करणार नाही आहोत। अशा प्रकारे आपलं हे बॅटर आंबट, गोड, तिखट तयार आहे। आता आपण ते अळूच्या पानांना लावून घेऊया। आता आपण अळूच्या पानांची देठ पाटची काढून घेऊया अशा पद्धतीने। त्यामुळे आपल्याला हे आपलं मिश्रण लावायला सोपं जाईल। अशा पद्धतीने आपण सगळ्यांची देठ काढून घेऊया पाटची। किंवा तुम्ही लाटणीने लाटू सुद्धा शकता ते पाटची देठ। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लाटणीने लाटून घेऊ शकता ही देठ। अळूच्या पानांची देठ आपण लाटणीने अशा प्रकारे लाटून घेतल्यामुळे वडी गुंडाळताना आपली पानं फाटणार नाहीत। आता आपण अळूच्या पानांना हे मिश्रण लावून घेऊया। त्यासाठी आपण हे पान उलटं ठेवलेलं आहे, तर त्यावर आपण हे थोडंसं मिश्रण लावून घेऊया।
सर्व बाजूला आपण चांगल्या पद्धतीने लावून घेऊया. आता एका पानाला लावून झालं आहे. आता आपण त्यावर हे पान तसंच उलटं ठेवून देऊया उलट्या बाजूने. आणि त्यावर सुद्धा आपण हे मिश्रण लावून घेऊया सर्व बाजूने. भिजवलेली चण्याची डाळ वापरल्यामुळे आपल्या वड्या अजून जास्त कुरकुरीत होतील. आता यावर आपण अजून एक उलटं पान ठेवून देऊया. अशा प्रकारे आपण 3 पानं ठेवून घेतलेली आहेत. अळूची पानं आपण गुंडाळून घेऊया. गुंडाळताना सुद्धा आपण थोडं थोडं त्यावर हे मिश्रण लावणार आहोत. त्यामुळे आपली वडी चांगली गुंडाळली जाईल. अशा पद्धतीने आपण अळूची पानं चारी बाजूने दुमडून घेऊया. त्यानंतर आता आपण अळूची पानं सरळ गुंडाळून घेऊया दोन्ही बाजूने. अशा पद्धतीने मिश्रण लावल्यामुळे आपल्या वड्या तेलामध्ये सुटणार नाहीत. अशा पद्धतीने आपली अळूवडी गुंडाळून तयार आहे. आता आपण ही ताटामध्ये ठेवून देऊया. आता आपण ताटलीला तेल लावून घेऊया. आणि हे आपल्या अळूवड्या त्यात वाफवायला ठेवून देऊया. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे वाफवण्यासाठी. आता आपण त्यामध्ये या अळूवड्या ठेवून देऊया. आता आपण त्याला 2 शिट्ट्या देऊन वाफवून घेऊया. आता आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर खोलून घेऊया. आपल्या अळूवड्या चांगल्या वाफलेल्या आहेत. आता आपण काढूया. आता आपण अळूवड्या 5 मिनिटं थंड करून घेतल्या आहेत. आता आपण त्या कट करून घेऊया. आता आपण हे थोडे मीडियमच कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या वड्या चांगल्या वाफल्या आहेत. त्यामुळे आपल्या सोरीला मिश्रण चिटकत नाही आहे. एका बाजूला आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिलं आहे. अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेले आहेत अळूवड्या. अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा आपले चांगले मिश्रण भरलेलं आहे. आपण आता आपलं तेल तापलं आहे. आता आपण त्यात एक एक अळूवडी सोडून घेऊया. आपण एक एक
आता हे आपले दोन्ही बाजूने चांगले फ्राय झालेले आहेत अळूच्या वड्या. आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने तयार झाल्यात आपले मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अळूच्या वड्या. तुम्ही बघू शकता इथे सफेद तीळसुद्धा किती छान दिसत आहेत आणि कुरकुरीत झाल्यात आपल्या अळूच्या वड्या. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबा आणि पाहत राहा V3 फूड अँड व्लॉग्स. थँक्यू.